श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय मीन राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा आहे. या जुलैमध्ये कोणत्या गोष्टींना विशेष महत्त्व द्यायचंय, कुठल्या गोष्टींना इग्नोर करायचंय, ओव्हर थिंकिंग होणार आहे, परंतु ते कसं कमी करायचंय याबद्दल सुद्धा समजून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम सांगू इच्छिते, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यासाठी यावर दिलेली असते. वास्तू संदर्भातील सुद्धा माहिती यावरती अपलोड असते. माहिती सुरुवात करूया प्रथम स्थानापासून. प्रथम स्थानामध्ये शनी आहेत. तुम्हाला 7.5 देत आहेत. खूप काही अंशी ओव्हर थिंकिंग वाढवतायत, नैराश्य देत आहेत, काही अंशी चिडचिड होतीये, कधी रडू येते, कधी खूप उत्साहवर्धन होतोय. अशा सगळ्या गोष्टींचा मिलाप तुम्हाला या महिन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. ओव्हर थिंकिंग होतंय आणि होणार आहे, परंतु त्यातनं मार्ग काढण्यासाठी मेडिटेशन सारखा सुंदर पर्याय तुम्हाला देणार आहे. तो करायचा आहे. मेडिटेशनचा आधार घेऊन तुमच्या जीवनामधील जे ओव्हर थिंकिंग आहे आणि त्यामुळे नैराश्याकडे तुम्ही चाललायत, काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये अशाच का होत आहेत, मीच का त्यासाठी जबाबदार, अशा सगळ्या गोष्टींचा विचार आणि अधिक विचार जो होतोय तो शमण्यासाठी, कमी होण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन सारखा सुंदर पर्याय दिलेला आहे. तो करायचा आहे. आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. गुरु कर्केतनं गोचर करतात, ते तुमचं लग्न स्वामी आहे. त्यामुळे आत्मविश्वास देतील. मी करू शकतो, मला जमणार आहे, मी करणारच आहे, अशी जिद्द देऊ शकतात. परंतु त्या जिद्दीनेच त्या यशाकडे तुम्हाला जायचं आहे, जे यश तुम्ही सुनिश्चित केलेलं आहे. मला या स्थानापर्यंत पोहोचायचं, त्या पदापर्यंत पोहोचायचंय, तो निर्धार केलेला आहे. त्या निर्धारापर्यंत निश्चित तुम्ही जाऊ शकता. पत्रिकेतील धनस्थान कुटुंबाचं सुख दर्शवतं. या ठिकाणी मेष राशी ते मंगळ वृषभेतनं तृतीयातनं गोचर करतायत, म्हणून मंगळ तुम्हाला या महिन्यामध्ये अधिक कुटुंबामध्ये मतभेद किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या देतील. कुटुंबामध्ये तुम्ही प्रमुख आहात, गृहस्वामी किंवा गृहस्वामिनी म्हणून तुम्ही कुटुंबामध्ये एक जबाबदारी घेतलेली आहे, त्या जबाबदारीमध्ये तुम्ही आहात. तर या सगळ्यांचं पालन तुम्हाला करावं लागेल वारंवार, किंवा त्यासाठी अधिक परिश्रम तुम्हाला करावे लागणार आहेत. प्रत्येक नात्याला जपायचंय, ते नातं जोपासायचंय, चांगलं करायचंय, असा सगळा तुम्हाला प्रवास या महिन्यात करावा लागणार आहे. अधिक परिश्रमाचा हा महिना असणार आहे. प्रवासाचा योग या महिन्यात येणार आहे. प्रवासातनं सुद्धा तुम्हाला विशेष आनंद प्राप्त होऊ शकतो. जुन्या लोकांना भेटीगाठीचे योग आहेत. त्याचबरोबर एखाद्या सहलीनिमित्त जुने मित्रमंडळी यांच्या सुद्धा भेटीगाठी होऊ शकतात. त्यांच्यासोबत समवेत फिरण्याचे योग आहेत. त्यामुळे प्रवासाचं निश्चित तुम्ही नियोजन या महिन्यात करू शकता. कुटुंबातील सदस्य किंवा मित्रमंडळी यांच्यासोबत पर्यटनाचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. पत्रिकेतील तृतीय स्थान मीडिया क्षेत्रातलं यश दर्शवतं, कला क्षेत्रातलं यश दर्शवतं. पहा, या ठिकाणी असणारी वृषभ राशी आणि शुक्रांचं गोचर हे षष्ठातनं होत आहे, सिंह राशीतनं. शुक्र तुम्हाला कलेचं ज्ञान देतील. शुक्र कलेमध्ये तुम्हाला जास्त परिश्रमी करतील. कलेचा आधार घेऊन तुम्हाला त्या कामातनं उत्पन्नाचा स्रोत सुद्धा निर्माण करून देणार आहेत. ग्राफिक, इंटरनेट, नाट्यक्षेत्र, सिनेसृष्टी किंवा कला क्षेत्रातले कलाकार, या सगळ्यांसाठी मी सांगू इच्छिते, हा महिना अधिक कष्टाचा आहे. अधिक काम करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक उत्तम असं यश, नामांकन प्राप्त होऊ शकतं. पत्रिकेतील चतुर्थ स्थान वास्तू वाहनाचं सुख दर्शवतं. या ठिकाणी मिथुन रास येते आणि त्या ठिकाणी असणारी बुधांची उपस्थिती, ती वक्री अवस्थेमध्ये तुम्हाला तुमच्या वास्तूचं स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाऊ शकते. परंतु यासाठी दुसरा आठवडा आणि त्या पुढची स्थिती अतिशय उत्तम असेल. पहिल्या आठवड्यामध्ये थोडंसं कार्य दिरंगाईने होऊ शकतं, चॉईस होणार नाही, कुठली वास्तू घ्यावी, वाहन कुठलं घ्यावं, अशा सगळ्या समस्येतनं सुद्धा जावं लागू शकतं. पत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊयात. 5व्या स्थानातनं गुरूंचं गोचर आहे. पहा, तुम्हाला 5वा गुरु सुरू झालेला आहे. जे नैराश्य आहे, आर्थिक अडचणी येत आहेत म्हणून समस्येतनं जावं लागतंय, यांना मी सांगेल, 5वा गुरु तुमच्या आयुष्यामध्ये उत्कर्ष प्रगती घेऊन येऊ पाहतोय, तुम्हाला आनंदित करू पाहतोय. त्याचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे, त्या यशाकडे तुम्हाला जायचं आहे. निर्धार करणं गरजेचं आहे. ज्यांना सायन्स साईडनी, कॉमर्स साईडनी शिक्षण सुरू आहे किंवा घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा पंचमातील गुरु ज्ञानवर्धनाचा आहे. जे वर्ग शिक्षक वृंद म्हणून काम करतायत, त्यांच्यासाठी सुद्धा पंचमातील गुरूंचं उत्तम यश मिळत असतं.
तुम्हाला तुमचं काम उत्तमरित्या करता येतं, वक्तृत्व शैली तुमची वाढवता येते. गुरूंच्या कृपेने तुम्ही इतरांपर्यंत तुमचा मेसेज उत्तम देऊ शकता. विद्यार्थी वर्गांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवू शकता. अशा पद्धतीने हा महिना असणार आहे. प्रणय सुखासाठी हा महिना अतिशय उत्तम आणि श्रेष्ठ असेल. तसेच संतान सुखासाठी सुद्धा उत्तम आहे. ज्यांना कन्सीव्ह करायचं आहे, बाळासाठी प्लॅनिंग करायचं आहे, त्यांच्यासाठी पत्रिकेनुसार जशी ग्रहस्थिती उत्तम हवी तुम्हाला संतान सुखासाठी दाम्पत्यांना, तशाच पद्धतीने तुम्हाला गुरूंचं बळ सुद्धा हवं आणि पंचमातील गुरु संतान सुख देत असतात. त्यामुळे कन्सीव्ह करण्यासाठीचे चान्सेस या महिन्यात वाढतायत. त्यासाठी उत्तम स्थिती आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थान तुमचं आरोग्य दर्शवतं. या ठिकाणी असणारी सिंह राशी, या ठिकाणी शुक्र उपस्थित आहेत. आरोग्याच्या अगदी किरकोळ तक्रारी निश्चित देऊ शकतात. मोठ्या प्रमाणातील समस्या नाही आहेत. ज्यांना रिअल इस्टेटमधील व्यापारामध्ये गुंतवणुकी करायच्या, तुमचे व्यापार सुरू आहेत, मोठ्या गुंतवणुकी करायच्या, त्यासाठी हा महिना श्रेष्ठ असेल. प्रयत्न करायचे, काम वाढवायचं आहे, अनेक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचायचं आहे. त्यामुळे हा महिना नियोजन करून काम केल्यास उत्तम यशदायी असाच असणार आहे. पत्रिकेतील सप्तम स्थान पार्टनरशिप मधील व्यवसाय दर्शवतं आणि पार्टनरचं सुख दर्शवतं, जोडीदाराचं सुख दर्शवतं. आणि या दृष्टीने विचार केला या ठिकाणी कन्या रास आहे. वक्री अवस्थेमध्ये गुरु ज्यावेळेस येतील, वक्री अवस्थेमध्ये बुध ज्यावेळेस येतील, तुम्हाला विशेष चांगलं फळ देतील. ते म्हणजे तुमच्या नात्यामध्ये विण घट्ट करणं, स्नेहभाव वाढवणं. आता मतभेद आहेत, कल आहेत, मी मान्य करेल, परंतु ते मतभेद कमी होऊ शकतात. एकमेकांना समजून घेऊ शकता. ज्यांना विवाह करायचंय, विवाहासाठीचं प्लॅनिंग सुरू आहे, अजून काही निश्चित होत नाहीये, त्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे. ज्यांनी पसंती पण झालेली आहे, पण विवाहासाठीची अजून डेट पूर्ण पुढे आलेली नाहीये, कार्याची तारीख काढलेली नाहीये, नियोजन केलेलं नाहीये, त्यासाठी हा महिना नियोजनबद्धतेसाठी उत्तम आहे. या महिन्यात नियोजन करायचं आहे, तारीख काढून घ्यायची आहे, किंवा त्यासाठीचं जे काही प्रोसेस आहे, विवाह कार्यासाठीचं जे काही धावपळ असते, नियोजन असते, खरेदी असते, या सगळ्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे. पत्रिकेतील सप्तम स्थानावरनं आपण मोठ्या गुंतवणुकीसाठी काही नियोजन बैठका सुद्धा करत असतो आणि त्यासाठी सुद्धा प्लॅनिंग पाहत असतो. आणि या सर्व दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आणि श्रेष्ठ असणार आहे. राशीपत्रिकेनुसार माहिती घेतोय, त्यामुळे तुमच्या कामाची माहिती देताना मी अमुक व्यवसाय करतोय, मला अमुक व्यवसायामध्ये यश तुम्ही या महिन्यात सांगितलं नाहीये, अशा काहीशा कमेंट येतात. आता प्रत्येक व्यवसायाबद्दल विश्लेषण करणं एवढ्या 10 मिनिटांमध्ये शक्य नसतं. म्हणून तुमच्या वैयक्तिक व्यवसायाबद्दल तुम्हाला काही मार्गदर्शन हवंय. तो व्यवसाय माझा कसा चालणार आहे, पुढे त्या व्यवसायामध्ये मी कसे बदल करू, असे काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमची जन्मलग्न पत्रिका तपासून घ्या, त्यानुसार माहिती देता येऊ शकते. पत्रिकेतील दशम स्थानाकडे जाऊयात, नवम स्थानाकडे जाऊयात. 9व्या स्थानावरनं पाहताना आपण पाहतो भाग्योदय होईल का. भाग्योदयाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. भाग्याची साथ मिळणार आहे. अनेक यशदायी प्रसंग तुमच्या आयुष्यात येणार आहेत, त्याचा आनंद घेता येणार आहे. आध्यात्मिक सहलीचे योग आहेत, पर्यटनाचे योग आहेत, त्याचा आनंद घेता येणार आहे. नवीन नोकरीचा शोध आता थांबणार आहे. 5वा गुरु आहे, पंचम दृष्टीने नवमाला पाहणार आहे, त्यामुळे सुद्धा तुम्हाला नवीन नोकरीची संधी, अनेक यशाची दालनं ओपन करून देणं हे त्याचं कार्य करणार आहे. तुम्हाला फक्त प्रवासात सुरुवात करायची आहे. जिद्दीने, निष्ठेने आणि आत्मविश्वासाने जर तुम्ही सुरुवात केली तर यशदायी स्थिती तुमच्यासाठी आहे. पत्रिकेतील 10वं घर हे व्यापारातील सुस्थिरता, नियोजनबद्धता दर्शवतं, कर्मनिष्ठता दर्शवतं आणि या सर्व दृष्टीने हा महिना उत्तम आहे. ज्यांचा रिअल इस्टेटमधील बिझनेस आहे, सिव्हिल इंजिनियर आहात तुम्ही, किंवा जागा खरेदी विक्रीचे व्यवसाय करता, तर अशा सगळ्यांसाठी उत्तम कालावधी असेल. शनींच्या कृपेने तुम्हाला 7.5 जरी चालू असेल तरी शनींची 10वी दृष्टी दशमावर आहे, त्यामुळे या व्यापारामध्ये तेजी प्राप्त होऊ शकते. नक्कीच प्रयत्न वाढवायचे आहेत. याचबरोबर ज्यांचा खाणीचा व्यवसाय आहे, तेल घाण्याचा व्यवसाय आहे, अशांना सुद्धा शनी महाराज अनेक संधी उपलब्ध करून देतील. याचबरोबर ज्यांचा गोड पदार्थ, खाद्यपदार्थ या संदर्भातील व्यापार आहे, सोने चांदीचे व्यापार आहे, त्यांच्यासाठी ही महिन्याची स्थिती थोडीशी संमिश्र किंवा अल्प असेल. त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न, कामाची गुणवत्ता, दर्जा वाढवणे या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. पत्रिकेतील 11वं घर लाभप्राप्तीचं आहे. लाभाचे योग पाहिले जातात. या सर्व दृष्टीने हा महिना उत्तम आहे. पत्रिकेतील 12व्या घरावरून आपण प्रवासाचे योग पाहतो, परदेशात जाण्याचे योग पाहतो. त्या दृष्टीने हा महिना संमिश्र असणार आहे. अधिक परिश्रमी तुम्हाला व्हायचं आहे. या ठिकाणी येणारी कुंभरास, शनींचं गोचर तृतीय स्थानातनं, म्हणून शनी तुम्हाला त्या कार्यामध्ये निपुणता देण्यासाठी,
तो प्रवास तुमचा उत्तम व्हावा, त्या ठिकाणी तुम्ही परदेशात गेल्यानंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारावी, तुम्हाला कामाचा दर्जा वाढवता यावा, यासाठी संघर्ष देणारच आहे. कामामध्ये थोड्याफार प्रमाणात ताणतणाव, मानसिक ताणतणाव येतोय, परंतु त्यावर मात करत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशाकडे जायचं आहे. हा सल्ला तुम्हाला आहे की शनी महाराज देतात, भरभरून देतात. 7.5 जरी दिली तरी पण 7.5 मध्ये उत्तम शिकवतात. एक उत्तम शिक्षक कोणी असेल तर शनिदेव आहेत. तुम्हाला विशेष चांगलं फळ ते देणारच असतील, परंतु त्यासाठी काही विलंब त्यांनी नियोजित केलेला असेल तर त्या विलंबापर्यंत तुम्हाला थांबणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. त्यामुळे कष्टाची तयारी ठेवा, उत्तम कार्य करा, यशाकडे जा, उत्तम कार्यातनं एक यशस्वी व्यक्तिमत्व तुमचं तयार करा. यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आपल्या या YouTube चॅनलवरती तुम्ही दरमहा राशीफळ समजून घेत असता, त्याला प्रेम आणि प्रतिसाद देत असता, त्यासाठी मी तुमचे विशेष आभारी आहे. आपल्याच या चॅनलवरती वास्तुशास्त्राचे सुंदर आणि तुम्हाला अगदी लगेचच माहिती पडतील, समजून घेता येतील असे व्हिडिओ मी अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याची शृंखला सुरू झालेली आहे. अनेक विशेष महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी त्यावर अपलोडही केलेले आहेत. तुम्ही जाऊन ते समजून घ्या. त्यातील माहिती तुम्हाला आवडली, उपयुक्त वाटली, निश्चित तुम्ही त्या व्हिडिओला अनेक लोकांपर्यंत शेअर करा. त्यात दिलेल्या उपासना किंवा त्या ठिकाणी सांगितलेल्या वास्तूतील रचना, अंतर्गत रचना आणि त्यावरनं बदल करून तुम्हाला जीवनामध्ये एक चांगलं सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्मिती करण्यासाठीचे प्रयत्न करू शकणार आहात. म्हणून ते विशेष व्हिडिओ आहेत, समजून घ्या. त्यांना सुद्धा असेच भरभरून प्रेम आणि प्रतिसाद द्या. पुन्हा भेटणार आहे. नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीला घेऊन. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.